नमस्कार शेतकरी मित्रांनो, युवा शेतकरी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलेलो आहे घडाची फवारणी करण्यासाठी. हे घड आता असं पूर्णपणे टाईट आलेलं आहे, तर लूज होण्यासाठी आणि घडावर चकाकी आणि चमक येण्यासाठी आपण औषधं पाहूया कोणकोणती आहेत. हे पहा, औषधं लिटरला 2 मिलीचं प्रमाण आहे. प्रमाण का सांगतो तर गेल्या वेळेस बऱ्याच शेतकऱ्यांचे मला कमेंट आलेत की आपण प्रमाण सांगत नाही म्हणून. त्यामुळे बॉटलवरच लिहून ठेवलेलं आहे. लिटरला 2 मिली वापरायचं आहे. हे बघा, पंपात डायरेक्ट करायचं आणि ह्याने असं फवारायचं. थांबा 1 मिनिट. हे बघा स्प्रे कसा करायचा आहे. त्यामुळे जेणेकरून घडावर असं टिपकं बारीक दव बिंदू जसे आहे तसे दिसतंय. हे बघा, झूम करून पाहूया आपण. वगूळ जाऊ दे नाहीत, नाहीतर डाग पडतात. हे बघा, हे देखील घड फवारलेलं आहे. फक्त दवबिंदू दिसतात. संपूर्ण बाग अशीच फवारायची आहे, कारण की बारीक बारीक दवबिंदू फक्त राहिले पाहिजे झाडावरती, घडावरती. जर जास्त राहिले तर केमिकल बर्निंग होण्याची जास्त शक्यता असते. आपल्या बागेची पूर्णपणे येण झालेली आहे आता, पाहू शकताय. हे पहा, हे देखील घड पहा, फक्त दवबिंदू दिसत आहेत आपल्याला. आणि माल क्वालिटी काय आहे ते देखील पहा. या देखील घडावर फक्त हे फवारून झालेली बाग आहे. 5 मिनिटापूर्वी फवारलंय, पण फवारल्याने सुद्धा वाटणार नाही. असेच स्प्रे घ्यायचा शेतकरी मित्रांनो. जास्त घडावरती पाणी थांबू द्यायचं नाही, औषध कोणतंही थांबू द्यायचं नाही. आपल्याला ओळखून आहे आलं पाहिजे बाग फवारली की नाही, तर केमिकल बर्निंग होऊ शकत नाही. नसेल तर खालून ड्रिपमधून औषध सोडा, त्याचा हे रिझल्ट आहे, पण त्याचा कमी रिझल्ट म्हणजे जास्त दिवस लागत आहेत. त्यामुळे आपण डायरेक्ट घडावरती स्प्रे घेऊन डायरेक्ट रिझल्ट बघतोय आपण. हे पहा, आणि आपल्या घडाची सर्व पोझिशन एक समान आहे. क्वालिटीचा माल ते आपल्याला थोड्या दिवसात व्यापारी आल्यानंतरचा हे देखील व्हिडिओ बनवणार आहे आपण. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशाच